स्वराज्याच्या इतिहासामध्ये व छत्रपती शिवराय यांच्या इतिहासामध्ये एक असा मावळा होऊन गेला की ज्यांची ख्याती अशी होती की ज्यांनी स्वतः हत्तीची झुंज दिली आणि ती झुंज जिंकली देखील। असेच येसाजी कंक यांचे गाव व यांचा वाडा आज आपण पाहणार आहोत। तर त्यांच्या वापरण्यात असलेली शस्त्रास्त्र व जुनी भांडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगडच्या पायथ्याशी असणारे भूतोंडे हे गाव सातारा पुणे रस्त्याला लागूनच असणाऱ्या नसरापूरपासून राजगडकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला घनदाट जंगलातून भूतोंडे गावाकडे जाता येते। भूतोंडे गावाकडे जात असताना आपल्याला घनदाट असे जंगल लागते व अतिशय सुंदर व निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे येसाजी कंकांचं गाव आज आपण पाहणार आहोत। आपल्या समोर जे दिसत आहे ते राजगडचे सुंदर असे भूतोंडे गावाकडे जात असतानाचे हे दृश्य आता आपण पाहत आहोत। अतिशय निसर्गरम्य वातावरणातून आपल्याला हा प्रवास करावा लागतो। येसाजी कंकांचं गाव म्हणजेच भूतोंडे हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। या गावामध्ये येऊन पोचताच आपल्याला या ठिकाणी असलेला शिवकालीन 350 ते 400 वर्षापूर्वीचा हा वाडा आज आपल्याला तेवढ्याच दिमाखामध्ये शिवकाळामध्ये बांधकामाची रचना अतिशय सुंदर व मनमोहक देखील असायची। तर त्या काळामध्ये संपूर्ण बांधकाम हे आपल्याला दगडामध्ये केलेले व चुन्यामध्ये केलेले पाहायला मिळायचे। तर आता आपण आहोत अगदीच वाड्याच्या समोरच्या बाजूस। तर आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की सुंदर असा आणि शिवकालीन वाडा आत्ता आपण पाहत आहोत। तर येसाजी कंकांच्याच वाड्यासमोर एक आपल्याला नव्याने बांधकाम असलेले ही रचना पाहायला मिळते। याच ठिकाणी येसाजी कंक यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे। तर चला मग जाऊया येसाजी कंक यांच्या वाड्यामध्ये। या वाड्यामध्ये येऊन आल्यानंतर आपल्याला अगदीच शिवकाळामध्ये असल्यासारखे वाटते। येसाजी कंक यांचा जन्म दादोजी कंक यांच्या घरामध्ये 1626 साली झाला। येसाजी कंकांचं हे जन्मगाव आहे। येसाजी कंक यांचे 13वे वंशज म्हणजेच राजेंद्र कंक यांनी देखील आपल्याला या वाड्याबद्दल भरपूर अशी माहिती दिली। या ठिकाणी जुनी शस्त्रास्त्रे व जुन्या वस्तू आज देखील आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतात। येसाजी कंक यांनी वापरलेली तलवार या स्मारकासमोर आपल्याला पाहायला मिळते व अनेक शस्त्रास्त्रे व नाणी देखील शिवकालीन नाणी आज देखील आपल्याला या घराण्याकडे जतन करून ठेवलेली असलेली पाहायला मिळतात। मात्र सध्या ही नाणी आपल्याला पुणे या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात आलेले असे सांगण्यात आलेले आहे। या ठिकाणी राजेंद्र कंक कृष्णाजी कंक यांची माहिती देतानाचा व त्या ठिकाणी असणारा छत्रपती शिवराय यांनी दिलेले पत्राची माहिती या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। तर ज्यावेळी कृष्णाजी कंक यांना वीरमरण आले त्यावेळी छत्रपती शिवराय यांचे पाऊल याच वाड्याला लागले। या दरवाजाच्या पाठीमागून आपल्याला वरती जाण्यासाठी एक मार्ग आहे। मात्र हा मार्ग आपल्याला लक्षात देखील येत नाही किंवा कन्फ्यूज देखील करतो की या ठिकाणी वर जाण्यासाठी रस्ता असेल। वरती आल्यानंतरचं वरचं दृश्य पाहिल्यानंतर तर मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण या ठिकाणी शिवकाळातील वापरण्यात असणारी भांडी व त्या काळी वापरण्यात असलेली मातीची भांडी, धातूची भांडी आणि वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू या वाड्यामध्ये आपल्याला वरती आल्यानंतर पाहायला मिळतात। छत्रपती शिवराय जेव्हा
गोवळकोंड्याच्या मोहिमेवरती असताना येसाजी कंक यांना हत्तीशी झुंज देण्यासाठी सांगितले, तेव्हा येसाजी कंक यांनी हत्तीशी झुंज दिली आणि ती यशस्वीरित्या ती झुंज जिंकली देखील. इतिहासात अशीच ख्याती असणारा हा एकमेव मावळा की ज्याने हत्तीशी झुंज दिली आणि ती झुंज जिंकली देखील. तर अशा थोरवीस मावळ्याचा शतशः प्रणाम. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा.